नमस्कार. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. आपण आरोग्य, शिक्षण, करिअर, प्रॉपर्टी अशा विविध विषयांवर यामध्ये चर्चा करत असतो, मार्गदर्शन घेत असतो. आणि आज आपण फक्त ग्रॅज्युएट व्हायचं की आत्मनिर्भर पदवीधर व्हायचं आणि याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ज्ञ सन्मित शहा सर. आणि त्यांच्या विद्यार्थिनी आहेत श्रद्धा कोळी. या देखील त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहेत. सर, तुम्हा दोघांचंही आपलं कार्यक्रमात स्वागत. सन्मित सरांची ओळख म्हणजे एक उद्योजक आहेत, ते मॅनेजमेंट तज्ज्ञ आहेत. गेल्या 18 वर्षांपासून ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. नुकतंच म्हणजे 12 जून रोजी 17 वर्ष त्यांच्या संस्थेला पूर्ण झाली आहेत. 1800हून अधिक विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि मॅनेजमेंट क्षेत्रात त्यांनी नोकरी दिलेली आहे, नोकरीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे, मदत दिलेली आहे. कोरोना काळातील शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य गृहमंत्र्यांच्या हस्ते एज्युकेशन वॉरियर या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. कोरोनामध्ये आलेल्या आर्थिक अडचणींमुळे रोटरी क्लब ऑफ पुणे, लोकमान्य नगर व प्रॅक्टिकल एज्युकेल्स याच्या माध्यमातून करिअर मंत्र या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. 1 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करणं आणि प्रॅक्टिकल्स एज्युकेल्स युनिव्हर्सिटी साकारणं हे त्यांचं स्वप्न आहे. तर श्रद्धा कोळी ही मूळची सोलापूरची असून सेकंड इयर प्रॅक्टिकल BComची विद्यार्थिनी आहे. ती सध्या आर्क्स अँड असोसिएट या ज्युनियर अकाउंटंट म्हणून काम करते. सर, तुम्हा दोघांचंही स्वागत. सर, 12वीचे रिझल्ट्स लागलेत. काय करावं, काय करू नये हा संभ्रम विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही असतो. सुरुवातीला त्याचं काय मार्गदर्शन करा? सर्वप्रथम 12वीमध्ये जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आपल्याकडं मराठीमध्ये एक म्हण आहे, कळतं पण वळत नाही. बरं. म्हणजे सगळ्यांना सगळं माहिती आहे की पुढं काय केलं पाहिजे. एकतर व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, व्हॉट्सॲप नावाची एक युनिव्हर्सिटी ज्यानं आपल्याला सगळ्यांना इतकी सारी माहिती नकोशी देऊ केलेली आहे, त्याच्यामुळं गरजेपेक्षा नको असलेलीच माहिती आपल्यापर्यंत जास्त पोहोचते. आणि मग कळतं पण वळत नाही मध्ये सगळ्यांना हे माहिती आहे की ग्रॅज्युएशन करून पुढं काय करायचं आहे. एकतर 16 लाख विद्यार्थी 12वीला बसतात. साधारणपणे 15 ते 16 लाख विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रातून 12वीसाठी बसतात. याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 लाख सायन्सचे असतात, 6 ते 7 लाख कॉमर्सचे असतात आणि उर्वरित आर्ट्सचे असतात. बरं, हे ठरतं कधी? तर ते त्यांच्या 10वीमध्ये. म्हणजे कमी मार्क्स पडले आर्ट्सला जावा, बरे पडले कॉमर्सला आणि चांगले पडले सायन्सला. हा एक चुकीच्या निकषांवर यांनी ऑलरेडी ती साईड निवडलेली असते आणि बऱ्याच वेळा तीच चूक 12वीमध्ये पण त्यांच्याकडून होते. कारण कळतंय पण वळत नाही या उक्तीप्रमाणे काय शिकलं पाहिजे ह्यापेक्षा सगळेजण काय करतायत याच्यामध्येच आपण आपली धन्यता मानतो. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे अगदी 10% विद्यार्थी असे असतात की ज्यांना खरोखर पुढे मार्गदर्शन फारसं नाही मिळालं तरी ते त्यांचे कॅपेबल असतात. एक क्रीम लेअर म्हणूयात, हुशार विद्यार्थी आपण आपल्या भाषेत बोलतो. ते स्वतः मार्ग निवडतात, यशस्वी देखील होतात. पण यशस्वी होणं ही प्रत्येकाची जबाबदारी पण आहे आणि कर्तव्य पण आहे. मग त्यांच्यासाठी दुर्दैवानं आपल्या शिक्षण पद्धतीत मार्गदर्शन केलं जात नाही. म्हणजे तुम्ही CA कसं व्हायचं सांगितलं जातं, डॉक्टर कसं व्हायचं सांगितलं जातं, तुम्ही MPSC UPSC क्रॅक करून चांगले ऑफिसर्स कसं व्हायचं हे सांगितलं जातं. पण हे नाही होऊ शकलात तर तुम्ही काय केलं पाहिजे यावर आपल्याकडे कुठेही वाच्यता केली जात नाही. आणि ते करायला लागलं तर असं वाटतं की आपल्याला कोणीतरी डिमोटिवेट करतंय का. प्लॅन B असणं नितांत गरजेचं आहे. सरकारी भिंतींवर टाकलं जातं की सारे शिकूयात, पुढे जाऊयात, मुलगी शिकली, प्रगती झाली. पण सारे नेमकं काय शिकले म्हणजे प्रगती होईल किंवा पुढे जातील, मुलगी काय शिकली म्हणजे तिच्या आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक मुलगी वेगळी आहे, तिची कुवत वेगळी आहे. मग तिला साजेसं जर शिक्षण नाही दिलं गेलं तर तिची पण इतर मुलींसारखी फरफट नाही होणार का. मग आता काय गरजेचं आहे की प्रत्येकानं समजून घ्यायचं की फक्त प्रत्येकजण चाललाय. म्हणजे एक साधी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगतो की असं समजा की 3 मुलं रांगेत पळतायत की असे जे ग्रॅज्युएशनला मुलं ज्या पद्धतीने ऍडमिशन घेतात एकमेकांना फॉलो करत, तर अशी 3 मुलं रांगेत पळतायत. पहिला खड्ड्यात पडलाय, दुसरा पडलाय, तुम्ही तिसऱ्यांना थांबवायला गेलात, नाही अरे थांब पुढे खड्डा आहे जाऊ नको, तर त्याचं उत्तर कदाचित असं येईल की नाही मला पडून बघायचं खड्डा कसा आहे. विच इज ॲब्सोल्युटली रॉंग. हे असं नाही व्हायला पाहिजे. आपण आपली कुवत आणि सगळ्या गोष्टी समजून असंच शिक्षण, असंच ग्रॅज्युएशन घेतलं पाहिजे जे आपल्याला पुढं काहीतरी व्यवसायाभिमुख शिक्षण देत आहे, पुढं काहीतरी आपल्याला करण्यासाठी प्रवृत्त करतंय, मदत करतंय, शिक्षित करतंय. आणि हे जर आत्ता आपण चुकलं, ही वेळ आहे. म्हणजे आत्ता 12वी नंतरचा जो टर्निंग पॉईंट आहे, ही योग्य वेळी योग्य कृती करून योग्य निर्णय घेऊन योग्य कृती करणं म्हणजे योग्य शिक्षण घेणं नितांत गरजेचं आहे.
आत्ता जर ही गाडी चुकली तर मग पुढं ग्रॅज्युएट झाल्यानंतर लक्षात येतं की अरे माझा मार्ग चुकलाय. त्यामुळं आत्ता माझी पालकांना आणि विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की डोळसपणे बघा, फक्त मोठी बिल्डिंग आहे, माझ्या मित्राच्या मुलांनी ॲडमिशन घेतलंय म्हणून मी तिकडं चाललोय, अशा पद्धतीनं मोठं मैदान आहे, मोठी संस्था आहे, अशा पद्धतीनं न बघता योग्य शिक्षण, योग्य प्रशिक्षण आणि त्यानंतर ते खरंच आत्मनिर्भर बनवते का हे बघितल्याशिवाय विद्यार्थी आणि पालकांनी ॲडमिशन घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. सो मग प्रॅक्टिकल एज्युकेल्स हे तुम्ही देता, त्याचं कशा प्रकारे योगदान आहे यामध्ये? प्रॅक्टिकल एज्युस्किल्स म्हणजे नावातच आहे सर्व काही. म्हणजे ऍक्च्युली हा तसं बघायला गेला तर ऑक्झिमोरॉन वर्ड आहे, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध बसवलेले शब्द आहेत. म्हणजे ओपन सिक्रेट असं पद्धतीने, म्हणजे एज्युकेशन हे प्रॅक्टिकलीच असलं पाहिजे. पण दुर्दैवानं आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये या गोष्टींचा अभाव आहे, म्हणून आम्हाला नाव सुद्धा प्रॅक्टिकल एज्युस्किल्स असं ठेवावं लागलं. इथं जे काही शिक्षण आम्ही विद्यार्थ्यांना देतो याच्यामध्ये आमचे जे कोर्सेस आहेत, प्रॅक्टिकल बीकॉम असेल जो गेली आज आम्ही जवळपास 12 ते 15 वर्षांपासून चालवतो, प्रॅक्टिकल BBA आहे, MBA आहे, या सगळ्याचा उद्देश एकच आहे की पारंपरिक शिक्षण पद्धती ही पुरेशी नाही आहे. म्हणजे द कन्व्हेन्शनल एज्युकेशन सिस्टम इज नॉट सफिशियंट अँड एफिशियंट जॉब मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यांना उद्यमशील बनवण्यासाठी. मग त्यालाच डावलून चालेल का? नाही. त्याच्याबरोबर असं काहीतरी जोडीचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणं गरजेचं आहे, जे खऱ्या अर्थानं त्यांना काहीतरी बनवेल कॉलेज सुरू असतानापासूनच. कारण मुलं पण आज एवढी स्मार्ट आहेत की त्यांना माहिती आहे 3 वर्ष कॉलेज असतं, परीक्षेच्या आधी 10 दिवस जरी अभ्यास केला तरी डिग्री कशी मिळवायची हे त्यांना कळतं. पण डिग्री मिळवून झाल्यानंतर लक्षात येतं की जे शिकायचं होतं ते तर मिळालंच नाहीये. प्रॅक्टिकल एज्युस्किल्स ही दरी भरून काढतं. विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि इंडस्ट्रीमध्ये लागलेलं गरजेचं जे नॉलेज आहे या दोन्हीमधला समन्वय साधून विद्यार्थ्यांना शिकत असतानाच ऑन द जॉब ट्रेनिंग आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांचं करिअर घडवत आहोत. सर, प्रॅक्टिकल BCom आणि BBA नेमकं काय वेगळेपण आहेत आपल्या रेग्युलर विषयांपेक्षा? रेग्युलर BCom आणि रेग्युलर BBA मध्ये, म्हणजे कॉमर्स आणि मॅनेजमेंट बद्दल आपण बोलतोय, मी जर असा प्रश्न विचारला की तुम्हाला कॉमर्स आणि मॅनेजमेंटचं शिक्षण 4 भिंतींमध्ये बसून शिकायला आवडेल की प्रत्यक्ष व्यवहारात उतरून शिकायला आवडेल, तर नक्कीच प्रत्येकजण दुसरंच उत्तर निवडतील की हो, आम्हाला हे प्रत्यक्ष व्यवहारात उतरून, व्यवसायात उतरून आम्हाला शिक्षण घ्यायला आवडेल. प्रॅक्टिकल BCom आणि BBA तेच करतं. म्हणजे इथं विद्यापीठाचं BCom तर शिकवलं जातंच, प्रॅक्टिकल BCom नावाची पदवी नाहीये. प्रॅक्टिकल BCom हे उपक्रमाचं नाव आहे, जिथं BCom किंवा BBA हीच पदवी दिली जाते, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी बेसिकली अगदी बँकेची पेन स्लिप भरण्यापासून, मी मुद्दाम डॉक्युमेंट्स आपल्याला दाखवायला आणलेत, अगदी इथून सुरुवात होते. म्हणजे इंग्रजी शिकताना आपण A हे अक्षर पहिलं शिकतो, तसं हे बँकेचे पेन स्लिप काय आहे, चेकबुक्स, कोटेशन्स, हे सगळे डॉक्युमेंट्स पासून सुरुवात होते. संपूर्ण ट्रेनिंग विद्यार्थ्यांना लॅपटॉपवर दिलं जातं. तो लॅपटॉप देखील मी मुद्दाम आणलेला आहे. या लॅपटॉपवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं, कारण वहीला घड्या पाडून अकाउंटिंग करण्याचे दिवस संपलेले आहेत प्रशांत सर. आता अकाउंटिंग लॅपटॉपवर केलं जातं, सगळं काम लॅपटॉपवर होतं. मग तुम्ही पारंपरिक पद्धतीनं अजून किती दिवस शिकवणार आहात? जे गरजेचं आहे ते देणं गरजेचं आहे. हे सगळं विद्यार्थ्यांना दिलं जातं. संपूर्ण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंट, टॅक्स कन्सल्टंट, BBAच्या संदर्भात बोलायचं झालं तर मॅनेजमेंट जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर BBA किंवा BCom मध्ये हे सगळं प्रशिक्षण देऊन स्पोकन इंग्लिश, म्हणजे हे हार्ड स्किल, म्हणजे त्यांच्या BCom आणि BBAशी सब्जेक्टिव्ह जे रिलेटेड जे स्किल्स आहेत ते तर दिले जातातच, पण त्याच्याबरोबर सॉफ्ट स्किल्स, म्हणजे व्यक्तिमत्व विकास कसा व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्ही तुमचं कम्युनिकेशन स्किल्स असेल, निगोशिएशन, कन्व्हिन्सिंग स्किल्स असेल, प्रेझेंटेशन स्किल्स असेल, म्हणजे तुमचं पब्लिक स्पीकिंग जेवढं चांगलं तेवढं तुमचं व्यक्तिमत्व चांगलं. म्हणजे ज्याला चांगलं बोलता येतं, लोकांना कन्व्हिन्स करता येतं, त्याला पुढं आयुष्यात चांगलं जगता येतं असं म्हणतात. तर हे सगळं प्रॅक्टिकल BCom आणि BBA मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना देतो फर्स्ट इयरमध्ये. याची खरी गंमत होते सुरू दुसऱ्या वर्षापासून. दुसऱ्या वर्षी प्रॅक्टिकल BCom आणि BBA मध्ये कंपनी आमच्याकडे येतात. मग त्याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटन्सी फर्म्स असतील, अकाउंटंट तर सगळीकडे लागतो आपल्याला माहिती आहे, SMEs आहेत, छोट्या छोट्या स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस आहेत, यांच्याकडे अकाउंटंट्स आणि मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्हची कायम वानवा असते, कारण चांगले कॅन्डिडेटच मिळत नाहीत मार्केटमध्ये. म्हणजे अगदी तुम्ही नावाजलेलं कॉलेज घ्या, BCom काय MCom झालेल्या मुलांना, मी थोडंसं बोल्ड स्टेटमेंट करतोय तुमच्या चॅनलच्या आधारे, अगदी MCom झालेल्या विद्यार्थ्यांना पण प्रशांतजी चेक पण लिहिता येत नाही बऱ्याचदा, कारण ते वर्गात शिकवलंच नाहीये. हां, व्यवहारात त्यांनी कधी केलं असेल तर ते जमेल. तर हे सगळं त्यांना शिकवलं जातं. सेकंड इयरला कंपनीज येतात, विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात. सेकंड इयरपासून मुलं कॉलेज करत म्हणजे फक्त शनिवार रविवारी कॉलेज करत पूर्ण वेळ
ऑन द जॉब ट्रेनिंगवर जातात. म्हणजे SY आणि TY त्यांच्या BCom किंवा BBA मध्ये त्यांचं ऑफिस हेच त्यांचं कॉलेज असतं. मग अशा पद्धतीनं 3 वर्षामध्ये पहिलं वर्ष क्लासरूम ट्रेनिंग आणि पुढची 2 वर्ष ऑन द जॉब ट्रेनिंग विथ कॉलेज, सॅटर्डे संडे कॉलेज, अशा पद्धतीनं म्हणजे ज्या पद्धतीनं CA आर्टिकलशिप करतात तशी आर्टिकलशिप आम्ही आमच्या BCom आणि BBA मध्ये देऊ करतो. म्हणजे प्रॅक्टिकली विद्यार्थी घडतात, जिथं त्यांना जाऊन काम करायचंय त्यांच्या ग्रॅज्युएशन नंतर ते काम त्यांचं ग्रॅज्युएशन चालू असतानाच त्यांच्याकडून करून घेतलं जातं. सो तुम्हाला थांबवतो, तुम्ही प्रॅक्टिकली म्हणतात, एक म्हणजे मुळात प्रॅक्टिकल शिक्षण म्हणजे हेच का ते, हा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याची काही वेगळी पदवी आहे का, या प्रश्नाचं उत्तर घेतोय मी. पण तुम्ही सुद्धा प्रॅक्टिकली आता स्क्रीनवरती QR कोड बघत असाल किंवा विविध माध्यमातला कॉन्टॅक्ट बघत असाल, तर याच्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर वेबिनार लगेच सुरू होणार आहे. त्यामुळे हे मार्गदर्शन तर घ्याच, आणि अजून डिटेलमध्ये जर तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल तर हा कार्यक्रम संपल्या हा वेबिनार असणार आहे, आणि त्याच्यासाठी हा QR कोड तुम्हाला दिलेला आहे, तर तुम्ही तो स्कॅन करू शकता. सर, प्रॅक्टिकल शिक्षण म्हणजे हेच का ते? मी एक आज खास न्यूज आणलेली आहे आपल्या लोकांना दाखवायला. एक न्यूज ही जरी वर्षभरापूर्वीची असेल तरी तत्कालीन शिक्षण मंत्र्यांचं ते वक्तव्य होतं. मी मागच्या इंटरव्ह्यूमध्ये पण दाखवली. ही न्यूज अजून 10 वर्ष चालू शकेल, कारण 10 वर्षापूर्वी अशीच परिस्थिती होती आणि पुढच्या 10-20 वर्ष पण परिस्थिती बदलणार नाहीये. तत्कालीन शिक्षण मंत्री म्हणतात महाविद्यालय हीच बेरोजगार निर्मितीचे कारखाने आहेत. किंवा अजून एक न्यूज आहे की 24 लाखांनी अर्ज केल्यानंतर रोजगार मिळाला फक्त 5,000 जणांना. 5,000 कुठे, 24 लाख कुठे, हे सगळं आपल्याकडे घडतंय. आणि मग प्रॅक्टिकल BCom आणि BBA खारीचा वाटा कसा उचलतंय? प्रॅक्टिकल BCom किंवा BBA मागाशी म्हटल्याप्रमाणे ही पदवीचं नाव नाहीये. इथं BCom, विद्यापीठाची BCom पदवीच मी आपल्याला दाखवायला आणलेली आहे. विद्यापीठाची BCom पदवीच दिली जाणार आहे, BBA पदवीच दिली जाणार आहे. पण त्याच्याबरोबर प्रॅक्टिकल एज्युस्किल्सची, प्रॅक्टिकल ट्रेनिंगची जोड असल्यामुळं या उपक्रमाचं नाव प्रॅक्टिकल एज्युस्किल्स आहे. मग इथं काय होतं? इथं तुम्ही खऱ्या अर्थानं तयार होता. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर ऑन द जॉब ट्रेनिंग घेतल्यामुळं तुम्ही तयार होता. तुमचं BCom होईपर्यंतच किंवा BBA होईपर्यंत तुमच्याकडे 2 वर्षांचा अनुभव असतो. याचा इतर BCom किंवा BBAच्या तुलनेत फायदा असा की तुमच्याकडे डिग्री तर तीच असते, पण इतर जो वेळ तुमचा कॉलेजमध्ये जो जातो की 3 वर्षात तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे शेवटचे 10 दिवस अभ्यास करून मुलं डिग्री तर मिळवतात, मग तो जो वेळ वाया जातो तो वेळ खऱ्या अर्थानं इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. कारण सगळ्या गोष्टी परत येऊ शकतात, एकदा गेलेली वेळ परत येत नाही. ती वेळ योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. ते प्रॅक्टिकल BCom BBA तुम्हाला शिकवतं. सर, ती इन्व्हेस्टमेंट ती कोळी आपल्यासोबत आहेत, ती वापरतायत. तुझा अनुभव कसा आहे हा प्रॅक्टिकल शिक्षण घेतानाचा? या नमस्कार, मी श्रद्धा कोळी आहे. मी सोलापुरातून आलेले आहे. माझं जेव्हा फर्स्ट इयर होतं तेव्हा प्रॅक्टिकल BComचं सोलापुरात फर्स्ट इयर होता. तर मी जेव्हा ॲडमिशन घेत होते तर लोकांनी बोला हा फर्स्ट इयर आहे आपल्या सोलापुरातला, तर तू कसा बरं विश्वास ठेवणार, तुला जॉब लागणार ह्याची गॅरंटी काय? तर मी सरांचा इंटरव्ह्यू बघितला होता, 2-3 वेळा त्यांचा वेबिनारही अटेंड केला होता. तर त्यावरून मला कळालं की गेल्या 16 वर्ष ते पुण्यात करतात आहेत आणि फर्स्ट इयर हे सोलापुरात आहे. तर माझं असं म्हणणं होतं की आपण पण काहीतरी नवीन करावं. तर मी त्या अनुषंगाने ॲडमिशन घेतला आणि सरांनी माझ्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही आणि मला त्यांनी जॉबही दिला. फर्स्ट इयर माझा पूर्ण ऑनलाईन गेला. तर लोकांनी बोललं ही काय ऑनलाईनच करते, हिचं काय, ही पण आपल्यासारखंच ऑनलाईन बसून लेक्चर करणार आहे. पण माझा ऑनलाईन लेक्चर प्रॅक्टिकल एज्युस्किलचा अभ्यास जो लॅपटॉपवर होतो तसा लॅपटॉपवर झाल्यामुळे माझ्या अभ्यासाला कधीच तडा गेला नाही किंवा बाधा आलेली नाही. माझ्या लॅपटॉपचा वापर फक्त मोठा स्क्रीन आहे असं नसून किंवा आपण फक्त काहीतरी वेगळा उपयोग करतो असं नसून त्याच्यावर फक्त आणि फक्त अभ्यास, आणि त्यावर मला सरांनी किंवा सरांच्या फॅकल्टीने शिकवल्यामुळे लॅपटॉपचा उपयोग कसा करायचा इथपासून ते एक्सेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, वर्ड आणि आपलं टॅली, GST शिकवण्यात आलं. आपलं CS फॉर्मसाठी लागणारं MCA, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, हा साईट कसा यूज करायचा तो शिकवण्यात आला. आणि एवढेच नव्हे तर आमच्या एक्स्ट्रा करिक्युलरवर पण भर देण्यात आलं. आपला सेल्फ डेव्हलपमेंट किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा हे ग्रुप डिस्कशन, PPT प्रेझेंटेशन, हे सगळे कॉम्पिटिशन घेऊन आमच्यामधला सेल्फ डेव्हलपमेंट किंवा आमच्यातला जो स्टेज फिअर असेल तो काढण्याचा प्रयत्न केला गेला. आणि ह्या सगळ्याचा उपयोग मला माझ्या ऑन द जॉब ट्रेनिंगवर होतो.
कारण मी आता गेले 6 महिने झाले आर्क्स अँड असोसिएट CS फर्ममध्ये इंटर्नशिप करते. तिथे मला ह्या सगळ्याचा उपयोग असा झाला आणि तिथल्या माझ्या गुरूंनी म्हणा किंवा माझ्या बॉसनी मला सपोर्टही केला, त्यांनी मला ॲप्रिशिएटही केलं की मी हा निर्णय घेतला. आणि त्यांच्या निर्देशनाखाली किंवा त्यांच्या गायडन्सखाली मी आता खूप काही शिकते किंवा कंपनीज फॉर्म कशा होतात किंवा त्यांच्यामध्ये शेअर ट्रान्सफर, डायरेक्टर अपॉइंटमेंट कसं होतो, हा सगळा मी त्यांच्या गायडन्सखाली करते. म्हणजे तुझ्या मित्रांपैकी किंवा मैत्रिणींपैकी सध्या तुलाच किंवा 1-2 जणांना जॉब असेल असं म्हणायला हरकत नाही. कारण माझे जेव्हा फ्रेंड्स 12वी झाल्यावर माझे फ्रेंड्स जेव्हा नॉर्मल BCom करत होते तेव्हा मी प्रॅक्टिकल BCom करत होते. आता सध्याला त्यांना मी जे वर्क करते त्यातलं त्यांना काहीच कळणार नाही. म्हणजे बघा, प्रॅक्टिकली तुम्हाला करायचं असेल तर प्रॅक्टिकल स्किल्स हे तुम्हाला आले पाहिजेत आणि त्यासाठी त्यांनाच कॉन्टॅक्ट केला पाहिजे. QR कोड तुम्ही वारंवार पाहत आहात कार्यक्रमामध्ये, तो स्कॅन करा जेणेकरून हा कार्यक्रम संपल्या जो वेबिनार सुरू होणार आहे त्यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता. तुर्तास वेळ झाली एका ब्रेकची, आपण सध्या एक ब्रेक घेतो आहोत. हॅलो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण सन्मित शहा सरांसोबत बोलतो आहोत, जे स्वतः उद्योजक आहेत, मॅनेजमेंट ट्रेनी आणि मुख्य म्हणजे प्रॅक्टिकली व्यवहाराचं शिक्षण देणारे एक गुरु आहेत असं म्हटलं तर हरकत नाही. त्यांच्याच अंतर्गत आता तुम्ही स्क्रीनवर जो QR कोड पाहत असाल, या कार्यक्रमात जे डिटेल्स देत आहेत त्याहीपेक्षा अजून जर अधिक डिटेल्स हवे असतील तर कार्यक्रम संपल्या वेबिनार असणार आहे, त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आणि दुबईतल्या संधी कोणत्या आहेत या संदर्भात सुद्धा महत्त्वाचे गेस्ट सरप्राईज म्हणून तुमच्यासाठी असणार आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर त्या वेबिनारसाठी आता सज्ज व्हा. सर, आता 12वीचा रिझल्ट लागला, तर कुठे ॲडमिशन घ्यायची असेल तर कशी घ्यायची आणि मार्गदर्शन काय कराल? प्रॅक्टिकल BCom आणि BBA हे उपक्रम, BBA हा उपक्रम प्रतिभा कॉलेज पिंपरी चिंचवड येथे, प्रॅक्टिकल BCom हा उपक्रम दामले कॉलेज पुण्यामध्ये जे टिळक महाराष्ट्र विद्यापीठच्या समोर आहे, त्याचबरोबर सोलापूरला नागेश करजगी ऑर्किड कॉलेज आणि बारामती येथे कॉलेज ऑफ प्रॅक्टिकल कॉमर्स आणि मॅनेजमेंट, अशा 4 ठिकाणाहून हा उपक्रम चालतो. इथे विद्यार्थ्यांनी जाऊन जरूर चौकशी करावी. आत्ता यानंतरच्या वेबिनारमध्ये प्रॅक्टिकल BCom आणि BBA झाल्यानंतर भारतात तसेच दुबईमध्ये पण काय नोकरीच्या संधी असू शकतात, यासाठी माझे काही विद्यार्थी दुबईमध्ये आता काम करतात, तर काही एम्प्लॉयर्स आपल्याशी संवाद साधणार आहेत. माझं पालक आणि विद्यार्थ्यांना एकच असं म्हणणं आहे की फक्त जे पिढ्यानपिढ्या शिकत आलेत, म्हणजे मी त्याच कॉलेजमध्ये शिकलो म्हणून आता माझा मुलगा पण तिथेच शिकला पाहिजे, ह्या गोष्टीतून आता बाहेर येणं गरजेचं आहे. आता समजून घ्यायचं आहे की माझ्या मुलीसाठी चांगलं काय, म्हणजे फक्त मोठ्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन दिलं आणि गाडी दिली की आपलं कर्तव्य संपलं असं नाही. खरं काम तिथं सुरू होतं की विद्यार्थ्यांसाठी शिक्षण खरंच चांगलं आहे का, तिथं नोकरीच्या संधी मिळतात का, हे ते कॉलेज निवडताना बघणं गरजेचं आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन योग्य कृती करण्याची हीच वेळ आहे. कारण आता इथून पुढं जे करिअर घडणार आहे ते तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे. आणि तिथं म्हणजे असं म्हणतात की वय वर्ष 0 ते 5 मध्ये आपण आपली मातृभाषा शिकतो, वय वर्ष 16 ते 21 मध्ये आपण स्किल्स शिकतो. ते जर तुमची विंडो मिस झाली, ते तर 16 ते 21 मध्ये तुम्ही जर घेऊ शकला नाहीत हवे ते स्किल्स, तर पुढे तुम्हाला खूप अडचणींना सामना करावा लागतो. त्यामुळे यावेळी प्रॅक्टिकल BCom आणि BBA 12वी झालेले जे विद्यार्थी आहेत पुढे शिकण्यासाठी, कारण एकतर ह्याचा फायदा असा आहे की जवळपास 2.5 ते 3 लाख एकत्रित विद्यावेतन BCom BBA होईपर्यंत मिळतं. नंतरच्या चांगल्या संधी विद्यार्थ्यांना मिळतात नोकरीच्या, कारण 2 वर्षाचा अनुभव असतो. हे विद्यार्थी फ्रेशर नसतात, भारतात तसेच परदेशात नोकरीच्या संधी मिळतात. म्हणजे BCom आणि BBA जर करायचं आहे तर मग ते व्यवसायात उतरून का नको करायला, हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा, तुम्हाला उत्तर नक्की सापडेल. सर, म्हणजे योग्य वेळ कृती जर तुम्ही व्यवस्थितरित्या केली तर तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकता. आणि ह्या प्रॅक्टिकल स्किल्सचं ब्रँड ॲम्बॅसेडर जे आहेत ते डॉक्टर अमोल कोल्हे, आणि ते अशासाठीच आहेत की ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. तर तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी देखील अभ्यास करा आणि ॲडमिशन घेतल्यानंतर देखील अभ्यास करा. आणि तुर्तास QR कोड जर तुम्ही स्कॅन केला असेल तर लगेचच वेबिनारसाठी सज्ज व्हा. सर, तुम्हा दोघांचेही आभार. सर, तुम्ही मार्गदर्शन केलं विद्यार्थी आणि पालकांना दोघांनाही, त्याबद्दल आपले विशेष आभार. धन्यवाद. हॅलो 24 तासमध्ये आज आपण इथेच थांबतो आहोत. धन्यवाद. छत्रपतींचा विचार म्हणजे